श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 25 ते 31 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा कोणते मोठे बदल घेऊन येणार आहे? अनेक दिवसांपासून मनात सुरू असलेली अस्वस्थता आता कमी होईल का? करिअर आणि व्यवसायामध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलतील का? आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊन धनलाभाचे योग निर्माण होतील का? प्रेमसंबंधांमध्ये निर्माण झालेले अंतर कमी होईल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? आरोग्याच्या बाबतीत कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे? आणि या संपूर्ण आठवड्यात तुमच्या नशिबाची साथ कितपत मिळणार आहे? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मपरीक्षण, मानसिक स्थैर्य आणि प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरणार आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात काही महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून मनामध्ये सुरू असलेला गोंधळ, चिंता आणि अस्थिरता हळूहळू कमी होईल. तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची पुन्हा एकदा जाणीव होईल आणि आत्मविश्वास वाढलेला दिसेल. या काळात तुम्ही घेतलेले निर्णय भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट घाईने न करता शांतपणे विचार करून निर्णय घेणे आवश्यक राहील. तुमचा स्वभाव थोडासा गूढ आणि गंभीर असल्यामुळे लोक तुमच्या भावना सहज समजू शकणार नाहीत. पण या आठवड्यात तुम्ही स्वतःला अधिक स्पष्टपणे व्यक्त करण्याचा प्रयत्न कराल. सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. काही नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्यातून भविष्यात लाभदायक संबंध निर्माण होऊ शकतात. काही जुन्या आठवणी किंवा भूतकाळातील घटना पुन्हा समोर येऊ शकतात, ज्यामुळे भावनिक चढउतार जाणवतील. मात्र तुमची मानसिक ताकद तुम्हाला प्रत्येक परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करेल. आठवड्याच्या शेवटी एखादी शुभवार्ता, आर्थिक लाभ किंवा कौटुंबिक आनंद मिळण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रगतिकारक ठरण्याचे संकेत आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला या जबाबदाऱ्या कठीण वाटतील, पण तुमची मेहनत, चिकाटी आणि निरीक्षण शक्ती यामुळे तुम्ही त्या यशस्वीपणे पूर्ण कराल. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि काही लोकांना पदोन्नतीबाबत सकारात्मक चर्चा ऐकायला मिळू शकते. या आठवड्यात ऑफिसमधील राजकारण किंवा स्पर्धात्मक वातावरणामुळे काही वेळा मानसिक तणाव जाणवू शकतो. मात्र कोणत्याही वादात न पडता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित केल्यास फायदा होईल. सहकाऱ्यांशी संयमाने वागल्यास अनेक अडचणी सहज दूर होतील. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील, जुन्या व्यवहारामध्ये गती येईल आणि काही अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कोणतेही आर्थिक किंवा कायदेशीर कागदपत्र तपासल्याशिवाय सही करू नका. ऑनलाईन व्यवसाय, तंत्रज्ञान, संशोधन, वैद्यकीय क्षेत्र, बांधकाम किंवा गुप्त माहितीशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. काही लोकांना परदेशाशी संबंधित कामातून फायदा मिळण्याचे संकेत आहेत. आठवड्याच्या शेवटी एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा व्यवहार यशस्वी होऊ शकतो. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा सुधारणा करणारा असला तरी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक राहील. उत्पन्नाचे काही नवीन मार्ग निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना थकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा अचानक धनलाभ होऊ शकतो. मात्र या आठवड्यात खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. घरातील गरजा, वाहन, आरोग्य किंवा प्रवासासाठी पैसा खर्च होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन अत्यंत महत्त्वाचे राहील. भावनेच्या भरात कोणालाही पैसे उधार देणे टाळा. शेअर मार्केट, जमीन किंवा मोठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणं गरजेचे आहे. काही व्यक्तींना नवीन आर्थिक करार किंवा पार्टनरशिपमधून फायदा मिळू शकतो. या आठवड्यात पैशाच्या बाबतीत संयम ठेवणे आणि बचतीवर भर देणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक स्थिर वाटू लागेल. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा भावनिक आणि काही प्रमाणात संवेदनशील राहू शकतो. घरातील सदस्यांसोबतचे संबंध सुधारण्याचा प्रयत्न तुम्ही कराल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात आणि नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल. तुमच्या स्वभावातील स्पष्टपणा काही वेळा इतरांना कठोर वाटू शकतो. त्यामुळे बोलताना शब्दांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरातील लहानसहान गोष्टींवरून वाद निर्माण होऊ शकतात, पण संयम आणि शांतता राखल्यास परिस्थिती नियंत्रणात राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. आईवडिलांना वेळ देणे आणि त्यांची काळजी घेणे आवश्यक राहील. काही लोकांच्या घरी धार्मिक किंवा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. भावंडांशी संबंध सुधारतील आणि त्यांच्याकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन.
प्रेम आणि वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने हा आठवडा भावनिक चढ-उतार घेऊन येऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा आणि स्पष्ट संवाद अत्यंत महत्त्वाचा ठरेल. काही जुन्या गोष्टींमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमात असलेल्या व्यक्तींना आपल्या नात्याबद्दल गंभीर विचार करण्याची वेळ येऊ शकते. काही लोक आपल्या नात्याला पुढच्या टप्प्यावर नेण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र रागाच्या भरात घेतलेले निर्णय नात्यात अंतर निर्माण करू शकतात. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून सहकार्य मिळेल, पण काही वेळा छोट्या गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात. एकमेकांना वेळ देणे आणि मनातील गोष्टी स्पष्टपणे बोलणे आवश्यक राहील. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. एखाद्या जुन्या मित्रामार्फत किंवा सोशल मीडियाद्वारे नवीन नाते जुळू शकते. आठवड्याच्या शेवटी प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक बदल जाणवतील. शिक्षण विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि आत्मविश्वास वाढवणारा राहील. अभ्यासामध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकरीची तयारी किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. काही विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची आवड निर्माण होईल. संशोधन, तांत्रिक शिक्षण किंवा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विद्यार्थ्यांना विशेष यश मिळू शकते. शिक्षकांचे मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरेल. मात्र काही वेळा मनामध्ये अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करणे आणि मोबाईल किंवा सोशल मीडियापासून थोडे दूर राहणे आवश्यक आहे. सातत्य आणि मेहनतीमुळे अपेक्षित यश मिळण्याचे संकेत आहेत. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवू शकते. आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा सावधगिरीचा राहू शकतो. मानसिक ताण, अतिविचार आणि कामाचा दबाव यामुळे थकवा जाणवण्याची शक्यता आहे. डोकेदुखी, रक्तदाब, पचनाशी संबंधित त्रास किंवा झोपेची कमतरता जाणवू शकते. या आठवड्यात मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. प्रत्येक गोष्ट मनात साठवून ठेवण्याची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मनाला शांतता मिळेल. आहारामध्ये हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. वेळेवर जेवण घेणे आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. वाहन चालवताना काळजी घ्यावी. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. आठवड्याच्या शेवटी तब्येतीत सुधारणा जाणवेल आणि मानसिक स्थैर्य वाढेल. आध्यात्मिक जीवन या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टींकडे तुमची ओढ अधिक वाढेल. मनातील अस्वस्थता कमी करण्यासाठी तुम्ही देवपूजा, ध्यान किंवा मंत्रजपाचा आधार घ्याल. श्री स्वामी समर्थ किंवा भगवान शिव यांचे नामस्मरण केल्याने मानसिक शांतता मिळेल. काही व्यक्तींना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळू शकते. आध्यात्मिक ग्रंथ वाचन किंवा सत्संग यामध्ये मन रमू शकते. या आठवड्यात तुम्हाला जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव होईल आणि आत्मविश्वास वाढेल. मनातील नकारात्मक विचार दूर करण्यासाठी सकारात्मक लोकांच्या सहवासात राहणे फायदेशीर ठरेल. आध्यात्मिक अनुभवांमुळे तुमच्या विचारांमध्ये स्थैर्य आणि सकारात्मकता निर्माण होईल. प्रवासाच्या दृष्टीने हा आठवडा मध्यम पण लाभदायक राहील. कामानिमित्त काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास थकवणारे असले तरी भविष्यासाठी फायदेशीर ठरतील. कौटुंबिक कारणामुळे किंवा धार्मिक हेतूने छोटा प्रवास करण्याची शक्यता आहे. प्रवासादरम्यान नवीन लोकांशी ओळखी होतील आणि त्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे आणि आर्थिक नियोजन आधीच करून ठेवावे. आठवड्याच्या शेवटी एखादा आनंददायी प्रवास मानसिक ताण कमी करून नवीन ऊर्जा देईल. उपाय या आठवड्यात दररोज सकाळी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी आणि शनिवारी भगवान शिवांना जल अर्पण करा. शक्य असल्यास काळ्या कुत्र्याला किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करा. मनातील नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी दररोज काही वेळ ध्यान आणि नामस्मरणासाठी द्या. वृश्चिक राशीसाठी हा आठवडा आत्मविश्वास, परिवर्तन आणि मानसिक स्थैर्य वाढवणारा ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे संकेत मिळतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी आवश्यक असली तरी परिस्थिती हळूहळू सुधारेल. कौटुंबिक जीवनात काही भावनिक चढ-उतार येतील, पण संयमाने परिस्थिती हाताळता येईल. प्रेमसंबंधांमध्ये संवाद आणि विश्वास महत्त्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक राहील. आध्यात्मिक मार्गामुळे मानसिक शांतता मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा लाभ मिळण्याची शक्यता आहे. धन्यवाद.